आणि यानंतरची बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये शनी मंदिरात ब्रह्मकलशोत्सव साजरा करण्यात येतोय। गेल्या 3 दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे। या मंदिरामध्ये थोड्याच वेळात गणेश नाईक येऊन दर्शन घेतील। 13 वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो। ब्रह्मकलशोत्सव निमित्तानं सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय। वातावरण म्हणजे आमचं हे शनी मंदिर 34 इयर्स झालेलं आहे इकडे आणि इथे स्थापना जाऊन 24 इयर्स 10 इयर इट वॉज इन द बॅक इन अ स्मॉल प्लेस। ते स्मॉल प्लेस मध्ये होतं। मग आम्ही पालिकामधून हे जगह होतं त्याला अर्जी टाकून हे जगह घेतलेलं आहे। आता टेम्पल मध्ये लगभग आय थिंक इट इज 24 इयर्स नाव। ते खूप चांगलं वातावरण आहे आणि 12 वर्षांना एकदा मंदिर मध्ये ब्रह्मकलशोत्सव होत आहे। ते कशासाठी आम्ही साजर करतो म्हणजे देवाजवळ आम्ही जेव्हा जातात आमचे सगळे प्रॉब्लेम्स, आमचे सगळे दुःख आणि आमचे सगळे काहीतरी अडचणी घेऊन जातात। तर देवाजवळ जे वाइब्स होतात ते निगेटिव्ह होतात, म्हणजे ऑरा बोलते ना जिसको, ऑरा निगेटिव्ह होतात। म्हणून सगळे लोक भाविक जातात, आपले प्रॉब्लेम तिकडे शेअर करतात। ते वातावरणाचं शुद्धीकरण करण्यासाठी दर 12 वर्षांनी एकदा हे आम्ही ब्रह्मकलशोत्सव करतात। म्हणजे त्याच्या वातावरण शुद्धीकरणसाठी आम्ही करतात। देव शुद्ध आहे ते असेल असंच, पण आम्ही अशुद्ध आहे, देवाजवळ जातोय, आमची अशुद्धता घेऊन ते वातावरण शुद्धीसाठी आम्ही हे ब्रह्मकलशोत्सव करताय। आणि खूप चांगले वातावरण आहे इकडे। काय आम्ही असं नाही, हे साऊथचं एक प्रथा आहे, आमचं साऊथचं मंदिर। आम्ही इकडूनच आहे, बॉम्बे ब्रॉन अँड ब्रॉटअप आहे, पण इकडे मराठी सर्व पक्ष सर्व जातीचं येतात, सर्व प्रांताचं येतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात आणि त्यांना इकडे खूप पॉझिटिव्हिटी मिळतोय। आणि आम्ही हे 5-6 दिवसाचे प्रोग्राम असतात। आमच्या इकडे जेवण सकाळीपासून रात्रीपर्यंत जेवण चालू असतात। सगळे भाविक येतात, त्याचा आशीर्वाद घेतात आणि ते भक्त प्रसाद घेऊन ते आनंद होऊन इकडून पॉझिटिव्हिटी घेऊन जातात। या वर्षी आमचं असं प्रोग्राम आहे की आमचं 9 दिवसाचा झाला, 21 मध्ये स्टार्ट झालं होतं। आता आज काय प्रथा आहे, आमचं मंदिरात आत होत आहे, शनी मंदिर आत देव असतात, त्यांना वर्षाने एकदा आमचं अगेन दिस इज अ साऊथ इंडियन कल्चर, वर्षाने एकदा त्यांना बाहेर काढतात आणि त्यांना रथ मध्ये टाकतात आणि पूर्ण प्रदक्षिणा करतात। म्हणजे पूर्ण इट वॉज इन विलेज, यू हैव टू शो फुल विलेज, यू हैव टू शो द विलेज टू गॉड, बट ये तो शहर है, यहाँ पर विलेज यू कांट फाइंड। सो आम्ही काय करतात, ते पूर्ण आम्ही रथ घेऊन पूर्ण नेरूळचे चक्कर काढून नंतर देव येतोय, ते स्मॉल देवता ते असतात, त्यांना पाणी आम्ही हे करतोय, ते पाणी सगळ्याच्या वर टाकते आणि हे या प्रथानंतर देवाला तिकडे ठेवून आम्ही त्याचा पूर्ण कार्यक्रम संपवतो। एक शेवटचा प्रश्न की आज जे तुम्ही सांगितलं रथ निघणार आहे संपूर्ण नेरूळच्या सेक्टरमध्ये, हे किती वाजता सुरू होतं आणि किती वाजेपर्यंत रथ पोहोचतो? हे आम्ही सुरू करतोय, आम्ही ऍक्च्युअली लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करतोय 6:30, पण खूप लोक भीड खूप असतात म्हणून ते टाइमला सुरू करायला होत नाही। तर आम्ही काय करतोय, 7:30 रथ स्टार्ट होतोय आणि इकडे यायला 11 वाजता हो, आणि सगळे फॉर्मॅलिटीज संपायला 11:30 नंतर देवाला तिकडे ठेवून आम्ही ते फिनिशिंग ऑफ पूजा आहे। तुमच्याकडनं काय आता अजून काही अधिक माहिती द्यायची आम्हाला? शनी मंदिर म्हणजे काय, शनीच्या लोकांना एक गैरसमज आहे की शनीचा प्रकोप आमच्यावर नको म्हणून, असं नाही आहे। शनी आपल्याला काहीतरी शिकवायला येतोय, हे लक्षात ठेवा। कुणी देव नसतात, खराब नसतात, आम्ही असतात। तर देव येतो आमच्या लाईफ मध्ये, ते आम्हाला काहीतरी लेसन, लाईफ काहीतरी लेसन द्यायला ते येतात। तर शनी पण असंच आहे, आमच्या लाईफ मध्ये येतात आणि काहीतरी चांगलं लेसन देऊन, आम्हाला बुद्धी देऊन चांगला मनुष्य करून जात आहे।